नमस्कार मित्रांनो, केदार कोचिंग क्लासेस अँड कॉम्प्युटर लर्निंग इन्स्टिट्यूटच्या तिसऱ्या पार्टमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण मेटलर्जी चॅप्टर शिकतोय आणि मेटलर्जी चॅप्टरमध्ये आपण आज थर्ड पार्टमध्ये मेटलर्जी म्हणजे काय तो आपण स्टार्ट करणार आहोत, बरं का. सो मेटलर्जी म्हणजे काय आहे? सो इट इज अ branch of science and technology regarding the extraction of metals from ores and their purification is called for the use is called as metallurgy. म्हणजे काय? If there is a metal which is found from the earth and which is extracted from the earth, and now that metal when we remove from the earth, it combines with the other rock material which is called as gangue material. So that should be removed. Okay, for the purification of specific metal or other specific ore, like gold. Gold is a ore. So when we are removing the gold from the earth, it is surrounded with the rocks, with the quartz like mineral, and which is gangue mineral. Okay, that should be removed while the extraction. So it is a purification process. So there should be a purification process where the ore should be extracted from the original mineral, and the whole process where we deal for the purification, for the extraction with the help of science and technology, that whole process or whole study is known as metallurgy. Okay, म्हणजे काय आहे की एखादा धातू जो असतो ना, तर त्या धातूमध्ये जे मौल्यवान धातू असतात, तर त्या मौल्यवान धातूला ज्यावेळेस आपण पृथ्वीच्या गाभाऱ्यातनं किंवा पृथ्वीच्या भूगर्भातनं ज्यावेळेस आपण काढतो, त्यावेळेस तो इतर खडकांबरोबर काय असोसिएट असतो. म्हणजे it is mixture, it is assemblage of minerals or rocks. बरं का, त्याच्या आत ते ओर मिनरल आपल्याला आढळत असतं. तर त्या ओर मिनरलला आपण वेगवेगळ्या माइन्स मध्ये जे एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस असतं त्यामध्ये त्याला ब्रेकडाऊन केलं जातं, लीच केलं जातं, किंवा त्याला ऍसिड मध्ये ट्रीट केलं जातं, फिल्टर केलं जातं, पुन्हा एक्स्ट्रॅक्ट केलं जातं, प्युरिफाय केलं जातं, आणि त्यापासून वेगवेगळे एलिमेंट्स आपण बनवतो. बरं का, तर या पूर्ण स्टडीला आपण मेटलर्जी म्हणतो. बरं का मित्रांनो. So occurrence of metals, most metals being reactive do not occur in nature free in state, but are found in combined state as their salts such as oxides, carbonates, sulfides and nitrates. Okay, तर काय जेवढे सुद्धा तुम्हाला मोस्टली जेवढे पण मेटल्स तुम्हाला सापडतात नाही फ्री स्टेट मध्ये कधी आढळणार नाही. बरं का, ते कुणा ना कुणाबरोबर तरी कंबाईन असतात. जसं आता मी आता तुम्हाला म्हणलो, गोल्ड हा स्मोकी क्वार्ट्ज बरोबर कधी असेंब्लेज आपल्याला पाहायला मिळतो. कधी गोल्ड आपल्याला नगेट जे आहेत ते आपल्याला माती बरोबर असोसिएट असलेले दिसतात, किंवा रॉकचे जे फ्रॅगमेंट्स असतात त्याच्याबरोबर असोसिएट झालेले पाहायला मिळतात. त्याच्यामुळे अशा पद्धतीने वेगवेगळे मेटल्स, वेगवेगळे धातू आपल्याला वेगवेगळे ऑक्साइड्स, कार्बोनेट, सल्फाइड्स किंवा नायट्रेट्स यांच्याबरोबर कंबाईन स्टेटमध्ये आढळतात किंवा पाहायला मिळतात. ओके, ते कंबाइनली फॉर्म. However, the most unreactive metals that are not affected by air, water and other natural factors like gold, silver, platinum generally occur in free state. बरं का, म्हणजे बहुतांश जेवढे सुद्धा मेटल्स आहेत जे अनरिएक्टिव्ह, आपण मागच्या वेळेस बघितलं तर मागच्या पार्टमध्ये तुम्ही बघा, आपण रिएक्टिव्हिटी ऑफ मेटल बघितलं तर त्यामध्ये गोल्ड जो आहे एकदम लेस रिएक्टिव्ह लागतो, त्यानंतर सिल्वर आहे, बरं का, प्लॅटिनियम आहे. हे सगळे काय रे, हे लेस रिएक्टिव्ह असतात. एअर, वॉटर आणि बाकीचे नॅचरल फॅक्टर्स आहेत ना, त्याच्याबरोबर ते जास्त कॉन्टॅक्टमध्ये फ्री स्टेटमध्ये जास्त आढळतात. बरं का, आता तुम्हाला सांगितलं तुम्ही सर, तुम्ही आता म्हणलं की गोल्ड जो आहे स्मोकी क्वार्ट्ज बरोबर सापडतो. बघा, गोल्डचा जो तयार होण्याची जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला विविधता पाहायला मिळते. प्रत्येक गोल्ड आपल्याला फ्री स्टेट मध्येच मिळेल असाही नाहीये. काही गोल्ड आपल्याला स्मोकी क्वार्ट्ज बरोबर, हा स्मोकी क्वार्ट्ज काय, हा एक काचेचा जो मिनरल आहे काचेसारखा, तर तो मिनरलच्या असेंब्लेज मध्ये तो तयार होतो. बरं का, आणि काही असं फ्री स्टेट मध्ये मी तुम्हाला एक म्हणतो काही माती आणि नगेट्स जे असतात, नगेट गोल्ड, तर तो तुम्हाला दगडांच्या अवतीभोवती, मुरुमाच्या अवतीभोवती तुम्हाला आढळतात. बरं का, अशा पद्धतीने तुम्हाला गोल्ड फाउंड होतो. बरं का, इझिली. सो the compounds of the metal that occur in the nature along with the impurities are called as minerals. बघा, मी आता म्हणलो ना रे तुम्हाला, जी इम्प्युरिटी आहे, बघा मी हायलाइट करतोय, जी इम्प्युरिटीज आहे मिनरल्सचे
त्याचे इम्प्युरिटीज आहेत मेटल बरोबर जे त्याच्यासोबत तयार झालेले आहेत. मेटल्स बरोबर तयार होताना सोबतीने त्याच्या काही इम्प्युरिटीज पण फॉर्म होत असतात. त्याला आपण मिनरल्स म्हणायचं. त्याला गँग्यू मिनरल्स सुद्धा म्हणतात. गँग्यू म्हणजे वेस्ट, ते आपल्याला लागत नाही. महत्वाचं काय आहे, प्रिशियस. मेटल आपल्याला प्रिशियस आहे, मिनरल आपल्याला तो प्रिशियस नाही आहे. ओके, समजलं? कळतंय? चल पुढे जाऊया. आता फॉर एक्झाम्पल साठी समजा माझ्या हातामध्ये एक प्लॅटिनमची रिंग आहे आणि त्या प्लॅटिनमच्या रिंग मध्ये मी काय केलेलं आहे, एखादं छोटंसं मोतीचं खडा बसवलेला आहे. मला सांगा, तुम्ही मोतीच्या खडाला पहिलं पाहणार आहे की प्लॅटिनमच्या रिंगला पहिलं पाहणार आहे? करेक्ट. बहुतांश वेळेस तुम्ही कुणाला पाहणार आहे? मॅक्झिमम तुम्ही कुणाला पाहणार आहे तर पहिल्या प्लॅटिनमच्या रिंगला तुम्ही पाहणार आहे. बरोबर आहे, कारण ते मौल्यवान आहे, भरपूर मौल्यवान आहे. त्याला तुम्ही बघणार नाही. अगदी जो मौल्यवान आहे, जे खूप महत्वाचं आहे, इकॉनॉमिकली त्याचं इम्पॅक्ट खूप मोठा असतो, तशा मिनरल्सला तशा मेटल्सला आपण पहिले एक्स्ट्रॅक्ट करतो आणि त्याच्याबरोबर जी अलॉंग विथ तयार झालं त्याला इम्प्युरिटी म्हणतो आपण. समजलं? ओके, थोडक्यात एक सिम्पल एक्झाम्पल म्हणून तुम्हाला दिलेलं आहे. बेसिक प्रिन्सिपल ऑफ मेटल जे आपण बघूया, काही प्रिन्सिपल्स आहेत ते. सो प्युअर मेटल्स आर इज ऑब्टेन्ड फ्रॉम द ओर बाय फॉलोइंग स्टेजेस. बघा, जे एवढे सुद्धा मेटल्स आहेत प्युअर फॉर्म मधले, आपल्याला त्याला एक्स्ट्रॅक्ट करता येतं ओर पासून. बरं का? सो त्याची पहिली प्रोसेस आहे, त्याला पहिल्या प्रोसेसला नाव दिलं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. काय नाव दिलं बेटा? कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. तर या कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स मध्ये काय आहे? सो इट इज अ प्रोसेस ऑफ separating gangue from the ores is called concentration of ores. बरं, म्हणजे समजा उदाहरणासाठी मी गोल्ड नगेट काढतोय. गोल्ड नगेट काढताना तुम्ही हिस्ट्री चॅनलवर जावा रे. हिस्ट्री चॅनलवरती त्याचे व्हिडिओज खूप सारे अवेलेबल आहेत बरं का. यूट्यूबवरती तुम्हाला त्याचे व्हिडिओज मिळतील. हाऊ टू एक्स्ट्रॅक्ट गोल्ड किंवा कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर एक्स्ट्रॅक्शन ऑफ गोल्ड असं सर्च करा. तुम्हाला त्याचे हे जे विल्फ्ले टेबल मेथड आहे ना, त्या टाईपमध्ये तुम्हाला एक टेबल तुम्हाला दिसेल. त्यामध्ये स्लिट्स आहेत, व्हायब्रेटर मशीन असतं. त्यातनं कंटिन्युअस पाणी सोडतात आणि त्यातनं माती, दगडाचे कण हे वेगळे केले जातात, सोनाला वेगळं केलं जातं. त्यासाठी कलेक्टर एक वेगळा असतो बरं का गोल्डसाठी. बघा इथे दिलंय बघा, कॉन्सन्ट्रेटेड म्हणून दिलंय बघा, इथं दिसतंय का तुम्हाला? तर त्याला वेगळं केलं जातं. कारण कसं असतं रे, जर तुम्ही जे हे बघता मिनरल्स वगैरे बघता, तर ते मिनरल्स कसे असतात, ओर वगैरे बघता, मेटल्स जे बघता, तर ॲज कम्पेअर टू त्याचं वेट वगैरे जर कम्पेअर केला तुम्ही, कुणाचं वेट जास्त असणार आहे? माती तर लई वेट लाईट असते, त्यामुळे पाण्याबरोबर ते वाहून जाते लगेच. करेक्ट. त्यानंतर जड काय आहे, दगड दोंडे आहेत त्याच्यात आलेले, वेगवेगळ्या साईजचे तुमचे हे येणार, पेबल्स कोबल्स येणार. बरोबर, तर ते सेपरेट होणार त्याच्यामध्ये. आणि व्हायब्रेटरमुळं ज्यावेळेस तुम्ही शेक करता व्हायब्रेटरला, ते जे तुम्हाला तिथे ह्या साईडला दाखवलंय, हा व्हायब्रेटिंग टेबल. हा व्हायब्रेटिंग टेबल ज्यावेळेस व्हायब्रेटर त्याला काय करतो, शेक करतो. जसं आपण सुकलीमध्ये गहू किंवा तांदूळाला आपण पाकडताना आपण साईड असं करतो की नाही, असं झटकतो किंवा असं करतो, काही झटकत नाही असं, तर ते असं शेक करतं. शेक करत असताना इव्हेंच्युअली जे आपले ओर मिनरल आहेत ते काय करतात, ते साईडला सरकायला सुरुवात करतात. बरं का? साईडला सरकत त्याला एक कॉर्नरला आणतात. मग त्यातनं ते वेगळं करतात. कॉन्सन्ट्रेशन एक चॅनल येते, त्या चॅनल म्हणून ते काय होतं, पूर्ण तो तुमचा सेपरेट होतो. आणि काही वेळेस म्हणजे बहुतांश वेळेस सगळं ओर असं आपल्या कॉन्सन्ट्रेटमध्ये येईल असं नाही. जो शिल्लक राहिलेला आहे त्याला पुन्हा या मशीनमध्ये घातलं जातं, पुन्हा ही प्रोसेस चालू केली जाते. एक कण सुद्धा ते महत्त्वाचं असतो त्याच्यासाठी, कारण खूप लाखांची करोडोंची इन्व्हेस्टमेंट असते ते. त्यामुळे ते काय केले जाते, प्रत्येक वेळेस हे प्रोसेस रिपीट करतात जोवर आपल्याला 100% गोल्ड एक्स्ट्रॅक्ट होत नाही. कधी ते 100% होतं, कधी होत नाही, बहुतांश वेळेस होत नाही. 98%, 96% जरी अचीव झालं तरी देखील खूप आहे त्यांच्या इन्व्हेस्टमेंटच्या हिशोबाने, खूप त्यांचं टार्गेट अचीव ते करून घेतात. ओके, चल. So, in this process, the concentration of the compound of the desired metal is increased. बरं का? आता या प्रोसेसमध्ये काय केली आहे रे,
काय केलं ते, द कॉन्सन्ट्रेशन ऑफ कंपाऊंड ऑफ द डिझायर्ड मेटल इज इन्क्रीज. जे आपल्याला डिझायर्ड मेटल पाहिजे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आपण इन्क्रीज करतो बरं का काढण्यासाठी. व्हेरियस वेज आर यूज्ड फॉर दिस पर्पज. हाऊएव्हर एक्झॅक्ट वे टू बी यूज्ड डिपेंड अपॉन फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स इन द ओर्स अँड द गँग्यू. बघा हा सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. बघा कुठलंही आपण मेटल, प्रेशियस मेटल ज्यावेळेस आपण करतो ना मित्रांनो, त्यावेळेस काय असं त्याचे भौतिक गुणधर्म फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत, त्याच्याबरोबर जे गँग्यू मिनरल आलेले आहे म्हणजे जे इम्प्युरिटी मिनरल आलेले आहे हा, तर त्याला एक्सट्रॅक्शन करण्यासाठी त्याचं फिजिकल प्रॉपर्टी काय आहे, मेटल जे आहे प्रेशियस मेटल त्याची फिजिकल प्रॉपर्टी काय आहे याचा अभ्यास करून एक टिपिकल पद्धतीचं प्रक्रिया किंवा एक मेथड तिथे एक्सट्रॅक्शनसाठी युटिलाइज केली जाते. ओके, हे पॉईंट लक्षात ठेवा, फार महत्त्वाचं आहे. It also depends upon the reactivity of the metal and the facilities available for the purification. सर्वात महत्त्वाचा पॉईंट बरं का, त्या मेटलचा जो रिॲक्टिव्हिटी आहे तो रिॲक्शन कसं करून आणणार आहे. आता आपण ह्याच्यामध्ये बघितलं होतं बरं का, आपण कॉपरचं एक्झाम्पल बघितलं होतं आहे का लक्षात. रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटलमध्ये असे तुम्हाला लाईन्स ॲरो होते, इथं हायर एकदम टॉपला एकदम बॉटमला लोअर असं दाखवलं ॲरो तुम्हाला, तर मधल्या भागामध्ये आपण वर दाखवतो. जर त्याला कॉपरला जर आपण पाण्यामध्ये रिॲक्ट केलं तर पाण्यावर तो रिॲक्ट होणार का नाही, निश्चित होणार आहे. कॉपर ऑक्सिजन बरोबर पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आला तर हायड्रोजन गॅस बाहेर पडेल आणि तो ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्टमध्ये येईल पाण्याच्या, त्याच्यामुळे कॉपर ऑक्साईड तयार होईल बरोबर आहे. तर त्याचं भौतिक गुणधर्म बदलेल का नाही, म्हणजे त्याचं केमिकल म्हणजे रासायनिक गुणधर्म केमिकल प्रॉपर्टी चेंज होईल का नाही, निश्चित होईल. त्याच्यामुळे त्याचं भौतिक गुणधर्मामध्ये पण थोडेफार बदल होतील का नाही, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टी चेंजेस होतील का नाही, करेक्ट. तर ह्याही गोष्टीचा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. त्यामुळे आपण त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकतो का नाही, तर मग त्याला वेगळी पद्धत वेगळी प्रोसेस आपल्याला अवलंबून करून घ्यावं लागते त्या कॉपर मेटलला एक्सट्रॅक्ट करण्यासाठी बरं का. हे इथं सांगितलंय त्याच्या प्युअर मेटलच पाहिजे. ओके, बाजारामध्ये गेलं तर प्रत्येक गोष्ट पिवळी दिसणारी वस्तू ही सोनं असते असं नाही आहे बरं का. हा, पिवळी वस्तू ही सोनं नसते हे लक्षात घ्या मित्रांनो. त्याला पण एक प्रोसेस असते काढण्यासाठी. सोन्याला सहजरित्या काढता येत नाही, कॉपरला सहजरित्या काढता येत नाही, त्याला विशिष्ट पद्धतीने एक विशिष्ट मेथडॉलॉजीने त्याला एक्सट्रॅक्ट करावं लागतं. ओके, हे लक्षात घ्या तुम्ही. चला, द व्हेरियस फॅक्टर्स दॅट कुड बी रिस्पॉन्सिबल फॉर द एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज ऑल्सो कन्सिडर. हे सर्वात महत्त्वाचं पॉईंट वगैरे. पर्यावरणाला एन्व्हायरमेंटला कुठल्याही पद्धतीने पोल्युशन क्रिएट होऊ नये, तिथं एन्व्हायरमेंटल इम्बॅलन्सेस होऊ नये, डॅमेज होऊ नये किंवा पोल्युशन तिथं क्रिएट होऊ नये. जे व्यक्ती तिथं काम करत आहेत त्या एन्व्हायरमेंटमध्ये त्यांनाही त्याचा त्रास होऊ नये, त्याचबरोबर जे सराउंडिंग एरियामध्ये राहणारे विलेजेस आहेत हा किंवा टाउन आहे तिथल्या लोकांना सुद्धा त्याचं पद्धतीने त्या मायनिंगमुळं किंवा एक्स्ट्रॅक्शनमुळं किंवा प्युरिफिकेशन प्रोसेसमुळं कुणालाही एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट होऊ नये याचा पुरेपूर काळजी घेतली जाते. त्याचबरोबर पर्यावरणामध्ये एन्व्हायरमेंटमध्ये असलेले जे परिसर आहे इकॉलॉजिकल ॲनिमल्स आहेत ओके त्याचाही काय केलं जातं त्या फॅक्टरमध्ये त्यांना फॅक्टर की म्हणून बघितलं जातं बरं का, त्यांना इम्पॅक्ट होऊ नये म्हणून. सो सम जनरल मेथड्स आर ऑफ द कॉन्सन्ट्रेशन ओव्हर ॲज फॉलोज. बघा आता आपण काही मेथड्स आहेत ते आपण बघणार आहे. त्यामध्ये पहिला आहे सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटेशन. गुरुत्वाकर्षणाचा हेल्प घेऊन म्हणजे ग्रॅव्हिटेशनचा आपण वापर करून काय करतो रे सेपरेशन मेथडनुसार आपण काय करतो त्या ह्याला गँग्यूला सेपरेट करतो. आता इथं बघा इथं दिलेलं आहे the heavy particles of ore can be easily separated by the light particle gangue by gravitation method. बघा आता एक उदाहरणासाठी सिंपल उदाहरण देतो, एकदम सिंपल उदाहरण देतो बरं का, एकदम बेस्ट उदाहरण. आपण दोन बॉल घेतलाय बरं का, एक साधं जे लहान लेकराला आपण एक दोन वर्षाचा आहे, 1 वर्षाचा लेकरू आहे, तर आपण छोटं प्लास्टिक बॉल होतो त्याची क्वालिटी कशी असते एकदम मऊ असतो की नाही आपण दाबल्यानंतर ना करेक्ट तेच. आणि तर रबर कॉर्क बॉल घ्या तुम्ही जे क्रिकेट मैदानामध्ये वापरला जातात आणि दोघांना सेम फोर्स लावून दोघांनाही वरती झेला फेका थ्रो करा. कोणता बॉल पहिला खाली जो लाइटर आहे बरोबर आहे, तर प्लास्टिकचा बॉल पहिला खाली भले फोर्स सेम आहे पण उपयोग काय त्या फोर्सचा
हा बॉल पहिला खाली आला आणि हा बॉल शेवटला आला, थोडंसं वेळ लागलं. म्हणजेच काय, जे प्युअर मेटल जे असतं, जे प्रिशियस मेटल असतात ना, ते प्रिशियस मेटल स्लोली वेगळं होतात, सेपरेट होतात बरं का. आणि जे लाइटर गँग्यू इम्प्युअर मिनरल्स आहेत ते काय होतात, लगेच फ्लश आउट होतात रे बरं का. तर या प्रोसेसमध्ये ग्रॅव्हिटेशन मेथड म्हणजे ग्रॅव्हिटेशन आपल्याला यामध्ये हेल्प करतं. बघा आपण पाकडतो, करेक्ट आहे. पाकडत असताना जे गहू मधले मातीचे कण आहेत किंवा तांदळामध्ये असलेले बारीक बारीक कण आहेत, तर ते ज्यावेळेस तुम्ही पाकडता त्यावेळेस काय होतं रे, ती माती लाइटर असते ती पहिली जाते का नाही हवेत उडून, बरोबर आहे. आणि जड जड जे आहे गहूचे ग्रेन्स किंवा राईसचे ग्रेन्स ते काय होणार आहे, सेटल होणार आहे सुटलीच्या मागं, करेक्ट. अगदी हीच मेथड तुम्हाला यामध्ये पाहायला मिळते. ओके, फार इझी करून सांगतोय. आणि जर मित्रांनो आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. हा, त्यामध्ये पहिले आपण मेथड बघतोय विल्क्ले मेथड, विल्क्ले टेबल मेथड बरं का, विल्क्ले टेबल मेथड. सो या विल्क्ले टेबल मध्ये काय आहे की एक नॅरो आणि थिन वुडन रिफल म्हणजे काय की असे अंडुलेटिंग, हे असे अंडुलेटिंग काय केलं जातं, तिथं एक टेबल तयार केला जातं. ओके, ऑन इन्क्लाइंड सरफेस, इन्क्लाइंड असं बरं का. मग याच्यावरती असे 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 काय असतात, या स्वरूपामध्ये एक स्लोप तयार करतात. म्हणजे काय, असं ते खळगळत काय होतं, पुढे जातं. आणि ज्यावेळेस व्हायब्रेट होतं, जे जड एलिमेंट आहे ते काय होणार आहे, इकडे सरकत जाणार. आणि ते कलेक्टर जे असतं ना, त्या कलेक्टरमध्ये तुमचं जो प्रिशियस मेटल आहे, जड हेवी आहे डेन्सिटीच्या अनुसार, ते या साईडला जे लाइटर डेन्सिटी आहे ते खाली होणार, खाली जाणार पाण्याच्या प्रवाहाने. ओके, समजतंय. पुढे the table is kept vibrating continuously. Powder ore obtained from lumps of the ore using ball mill is poured on the table, and a stream of water is also released from the upper side. As a result, the lighter gangue particles are carried away along with the flowing water, while the heavier particles, in which proportion of the minerals is more and proportion of gangue is less, are blocked with the help of wooden riffles and get collected on the slits between them. बरं का. तर यामध्ये काय होतं की हा जो व्हायब्रेटर आहे, ज्यावेळेस हा व्हायब्रेटर असा शेक होतो साईडनं, बरं का, असं ज्यावेळेस शेक होत असताना जो लाइटर मिनरल तो पहिला पुढे जाणार, फ्लश आउट होणार आहे. जो जाडसर राहिलेलं कण आहेत ते काय होणार आहे, त्याचे जे अँड्युलेटिंग पॅटर्न्स तिथे तयार केलेले आहेत ना, त्याच्या आत जे स्लिट्स आहेत, स्लिट्स म्हणजे काय, जे खालचं डिप्रेशन असतं, असं टर्म डिप्रेशन, या डिप्रेशन मध्ये येऊन सेटल होणार आहे. ओके, त्यामध्ये तुमचं गँग्यू मिनरल सुद्धा असणार आहे, त्याची कॉन्सन्ट्रेशन असणार आहे, त्यामध्ये तुमचं प्रिशियस मेटल सुद्धा असणार आहे. पुन्हा याला कलेक्ट केलं जातं, पुन्हा याला क्रश केलं जातं, पुन्हा पावडरला काय केलं जातं, फ्लश केलं जातं आणि पाणीच्या स्वरूपामध्ये त्याला पुढं सोडलं जातं. पुन्हा हे असं प्रोसेस व्हायब्रेटरचं चालू केलं आणि पुन्हा त्याला कलेक्ट करतात. अशा पद्धतीने याला आपल्या प्रिशियस मेटलला सेपरेट करतात. या पद्धतीला आपण विल्क्ले मेथड, टेबल मेथड आपण म्हणतो. ओके, खास करून तुम्ही हिस्ट्री चॅनलला जाऊन बघू शकता, यूट्यूबला अवेलेबल आहे. मी कुणाला रिकमेंड करत नाही आहे चॅनलला, चॅनलला स्पॉन्सर वगैरे नाही आहे, यूट्यूब मला काही स्पॉन्सर नाही आहे. मी ॲज जस्ट तुम्हाला नॉलेज चांगलं मिळावं, तुमचे कन्सेप्ट क्लिअर व्हावे, एक्झॅक्ट चित्राला पाहण्यामध्ये आणि त्याचं वर्किंग मॉडेल कसं आहे हे समजून घेण्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक असतो. त्यासाठी तुम्ही एकदा बघा. ओके, ज्याची शाळेची स्थळ अजून गेलेली नाही आहे, जे जाणार आहेत, जर शाळा अशा जागी जाणार आहे राजस्थान वगैरे, तर तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला हे प्युरिफिकेशन मेथडचे माइन्स आहेत, अवेलेबल आहेत, तिथे जाऊ शकता. ओके, बघू शकता. असे लोकेशन्सला ट्रिप काढले पाहिजे जेणेकरून आपल्याला बुद्धीमध्ये जास्त नॉलेज आपल्याला गेन करता येईल. बघा, डोंगर जरी कुठं फिरता येतो आपल्याला, बरोबर आहे की पर्यटन स्थळी कुठेही जाता येतं, पण अभ्यासस्थळी तुम्ही गेले, अभ्यास व्यवस्थित केला तर तुमचं एज्युकेशनल बॅकबोन स्ट्रॉंग होतो आणि आपल्या इकॉनॉमीला किंवा आपल्या एज्युकेशन सिस्टीमला एक स्ट्रॉंग बूस्ट मिळतोय. बरं का.
यासाठी तुम्ही आग्रह धरलं पाहिजे शिक्षकांना. तुम्ही काय करता, बहुतांश वेळेस पर्यटन स्थळाला जा मागणी करा, पर्यटन स्थळ मागा, पण जास्त करून काय करा, असे सेंटर्सला तुम्ही काय करा, व्हिजिट देत चला. आणि जे बाकीचे सेंटर्स आहेत त्याला कमी, पर्यटन स्थळाला 1-2 ठीक आहे प्लेसला व्हिजिट देणं, बाकीच्या वेळेस तुम्ही अशा लोकेशन्सला व्हिजिट देऊन तुमचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. त्याने तुमचं एक विजन क्लिअर होतं आणि तुम्हाला त्याचा एज्युकेशनल अप्रोच भविष्यामध्ये तुम्हाला जॉबला फायदा होतो. ओके, हे जर केलं तर खूप मोठा आहे रे, खूप काही आपल्याला करून जातो पुढे जाऊन. तर पुढचं बघूया, हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. काय बघणार आहे आपण आता, हायड्रॉलिक सेपरेशन मेथड. इमेज. तर याच्यामध्ये काय रे, हायड्रॉलिक सेपरेशन मेथडमध्ये, तर हायड्रॉलिक सेपरेशन मेथड इज बेस्ड ऑन द वर्किंग ऑफ मिल. जसे मिल काम करते त्या मिल प्रमाणे काम करतं बरं का सर. तर याच्यामध्ये काय, देअर इज अ टॅपरिंग वेसल्स सिमिलर टू दॅट यूज्ड इन द ग्राइंडिंग मिल्स. जे ग्राइंडिंग मिल्स असतात ना, ओके, त्याच्यामध्ये जसं पद्धतीने वेसल्स असतात तशा पद्धतीने ते वेसल्स असतात आणि खाली काय होतं ते निमुळत होत जातं. ओके, हे लक्षात ठेवा. इट ओपन्स इन अ टँक लाईक कंटेनर दॅट इज टॅपरिंग ऑन द लोअर साईड. आता जसं म्हणतो लोअर साईडला ते टॅपरिंग होतं. टॅपरिंग म्हणजे निमुळते. The tank has an outlet of water on upper side and a water inlet on the lower side. बघा ते इथं काय आहे, टँकच्या एक आउटलेट आहे ऑन द अपर साइड बरं का. म्हणजे अपर साइडला काय आहे, एक आउटलेट आहे. कशाचं आहे, पाण्याचा. ओके, and a water inlet on the lower side. पाण्यासाठी बाहेर जायला एक आउटलेट सुद्धा आहे आणि पाण्याला आत येण्यासाठी एक इनलेट सुद्धा आहे. समजतंय, पाण्याला बाहेर जायला एक आउटलेट सुद्धा आहे आणि पाण्याला आत यायला एक इनलेट सुद्धा आहे. फायनली ग्राउंड ओव्हर इज रिलीज्ड. Finally ground ore is released. Okay, finally ground ore is released. A forceful jet of water is introduced in the tank from the lower side. एकदम जोराने पाण्याचा एक फवारा सोडला जातो बरं का. त्याने काय होतं, जे माती वगैरे गाळ आहे ते वरती 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 राहतं आणि जे महत्वाचे हेवी मेटल्स आहेत किंवा त्याच्याबरोबर जे आलेले इम्प्युरिटी मेटल आहे, इम्प्युरिटी मिनरल्स आहेत ते काय होते, हळूहळू खाली सेटल होते. ओके, आणि मग मातीची गाळ जी आहे, जे घाण गडूळ झालेलं पाणी आहे, तो काय होणार आहे, या वरच्या आउटलेट मधून बाहेर पडत राहणार आहे. यामुळे काय होतो, पाणी जो कधी पण गडूळ राहणार जोवर त्याच्यामध्ये मातीचं कण आहे अवेलेबल. आणि मग ते पूर्ण एकदा पाणी स्वच्छ झालं की मग काय केलं तर त्यातलं पाणी काय केलं तर हे जे खाली दिसतंय तुम्हाला कॉन्सन्ट्रेटेड ओर बरं का, या कलेक्टर मधनं काय केलं तर इथं जे तळाला साचलेलं जेवढे पण तुमचे ओर मिनरल आहेत किंवा तुमचं जे इम्प्युरिटी मिनरल आहेत ते इकडनं येणार आणि त्याला काय केलं जातं, तर कलेक्ट केलं जातं बरं का, यातनं काढलं जात आहे. ओके, शेवटला इथं पण आत पाणी मारतात, पाणी मारून बाहेर काढलं जातं आहे म्हणजे यात कुठेही मेटल शिल्लक राहू नये या हिशोबाने. ओके, अशा पद्धतीने याला सेपरेट केलं जातं. हां, आणि त्यामध्ये जर समजा परत काही असोसिएशनमध्ये राहिलेले आहेत इम्प्युरिटी मेटल बरोबर असं चिटकून राहिलेलं आहे, पुन्हा त्याला ब्रेक केला जातं, पुन्हा पावडर ओव्हरमध्ये आत टाकला जातं, पुन्हा वॉटर जेट सोडून परत याची प्रोसेस चालू होते. ओके, या पद्धतीने हायड्रोलिक सेपरेशन मेथड काम करतं. पुन्हा नेक्स्ट आता आपण दोन बघितले रे, सेपरेशन बेस्ड ऑन ग्रॅव्हिटी मेथड. आता हे ग्रॅव्हिटीचे उपयोग करून आपण केले ना रे, करेक्ट. आता आपण बघणार आहे मॅग्नेटिक सेपरेशन ऑफ मेथड. ओके, मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. आता या मॅग्नेटिक सेपरेशन मेथडमध्ये काय, हे मेथडमध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीनची गरज असते. देयर इज अ रिक्वायरमेंट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीन. इलेक्ट्रोमॅग्नेटिक मशीन म्हणजे काय की जे तुम्हाला रोल दिसतंय, व्हील जे दिसतं ना, हा जो व्हील आहे, ओके, तुम्हाला मी चेंज करून दाखवतो. हा जो व्हील दिसतोय आणि हा जो व्हील दिसतोय, हे व्हील तुम्हाला मॅग्नेटची व्हील आहे. कशाची व्हील आहेत रे, मॅग्नेटची व्हील आहे.
आणि इथे काय केलं जातं की एक फनेल असतो बरं का, काय असतो फनेल असतो, फनेल. एकच मिनिट, मी एक चूक केलेली आहे, आपल्याकडे चूक झालेली बघा. एक मॅग्नेटिक रोलर असतो पुढच्या याला बाजूला, आणि जिथं फनेल आहे त्याच्या खाली नॉन मॅग्नेटिक रोलर असतो, म्हणजे त्यामध्ये कुठल्या पद्धतीने चुंबकीय तत्व किंवा मॅग्नेटिक इफेक्ट त्यामध्ये असतो त्या व्हीलमध्ये. हा मॅग्नेटिक इफेक्टचा व्हील आहे. आता इथे काय होतंय, पावडरला काय केलं तर जे मिनरल बरोबर जे इम्प्युरिटी मिनरल आहेत प्रेशर मेटल बरोबर त्याला पूर्ण क्रश केलं जातं, आणि मग त्याला काय केलं जातं त्या फनेलमध्ये ड्रॉप करून त्या ह्याच्यावरती एक मॅग्नेटिक रोलर कन्व्हेअर बेल्ट असतो. हा जो आहे ना हा कन्व्हेअर बेल्ट आहे बरं का. तुम्ही बहुतांश टीव्हीच्या ऍड वरती वगैरे पाहिलं असेल. बिस्किट्सचे जे कारखाने आहेत किंवा जे मोठमोठे इंडस्ट्री फूड इंडस्ट्री आहेत ते आपल्या फूडला असं एका बेल्टवरती एका ट्रॅकवरती असं सोडतात, तर ते आपोआपच पुढे जातं. त्याला आपण कन्व्हेअर बेल्ट म्हणायचं. काय म्हणायचं, कन्व्हेअर बेल्ट्स. ओके, तर हे कन्व्हेअर बेल्ट्स काय करतात रे, हे मॅग्नेटिक रोलरच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं तर ते जे मेटल आहे याच्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी असते, ते लगेच काय करतात ते व्हीलला चिटकून बसतात कन्व्हेअर बेल्ट बरोबर. आणि कन्व्हेअर बेल्टचं जे पॉवर आहे बॉटमला आल्यानंतर ना तो ब्रेक होत जातो बरं का. तिची फील्ड वीक होते का, ते पुढं सरकते ना, पुढं सरकल्या असल्या कारणाने तो मॅग्नेटिक जे मेटल आहे प्रेशियस मेटल आहे तो काय होणार आहे, एक साईड एका कलेक्टरमध्ये डंप होणार आहे. सगळे प्रेशियस मेटल तुमचे काय होणार आहे, इथे येणार आहे. आणि जे वेस्ट आहे बरं का, नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट आहे, ते काय होणार आहे तुमच्या या कलेक्टर बॉक्समध्ये आत जाऊन समजतंय. एकदम बेसिक सिंपल प्रोसेस आहे. सो आता मी वाक्यामध्ये म्हणून दाखवतो, इमेजवरच मी तुम्हाला शिकवतो. फक्त इमेज पाठ करून जावा रे, काही गरज नाही हे सगळं पाठ करायची, फक्त इमेजवरून तुम्हाला उत्तर कसं पाठ करायचं सांगतो. सो in the magnetic separation method an electromagnetic machine is required where the precious metal is crushed with the impurity mineral and the powder ore mineral, the powder ore as along with the impurity is dumped or thrown in the funnel where this funnel throws the powder ore along with the impurity mineral. So this impurity falls on the conveyor belt where the front end of the conveyor belt is attached with the magnetic wheel. Okay, it is attached with the magnetic wheel where this magnetic wheel attracts the metal ore towards its side, and the impurity minerals doesn't have any kind of magnetic attraction, due to which it thrown in a front direction and which is collected in the collector box or in a bin. Okay, besides the powder ore mineral which has stuck to the conveyor belt, when it gets reversed, at that time the magnetic power of that magnetic belt gets reduced, due to which the powder ore mineral falls in the another collector bin, in the another collector bin, and this precious ore powder is collected and it is extracted and it is utilized for the further manufacturing. Okay, this is the whole process where the magnetic separation method helps to extract the ore mineral. काय मी पाठ केले का, इथलं कुठलं वाचून मी तुम्हाला सांगितलंय का, अजिबात नाही. मी बघा हे वरचं पण तुम्हाला जे एक्सप्लेन केलंय याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला ह्या इमेज अनुसार मी मॅक्सिमम सांगण्याचा प्रयत्न केलाय. ओके, तर जेवढं पण तुम्ही कराल ना मित्रांनो, भूकंपट्टी करणं काही अर्थ नाहीये. भूकंपट्टीने तात्पुरतं बेनिफिट मिळेल, लॉंग टर्म मध्ये जर तुम्हाला पुढं खेळायचंय, एक रेसचा घोडा व्हायचंय, तर तुम्हाला इमेजला तुम्हाला बघावं लागेल, इमेजला तुम्हाला पाठ करावं लागेल. एकदा वाचून काढल्यानंतर ना तुम्ही जे पण पॅराग्राफ वाचाल तो इथं इमेज मध्ये कसं उपयुक्त होऊ शकतो, त्यानुसार माझे इमॅजिनेशन स्किल्स कसे काम करतात
यानुसार जर तुम्ही पाठ केलं तर मित्रांनो मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला कोणत्याही पद्धतीने पाठांतर किंवा भूकंपट्टी करायची अजिबात गरज नाही रे. अरे वन टाइमच अभ्यास केला तर तुम्हाला लाईफ टाइम तरी लक्षात राहतं बरं का. त्यामुळे भूकंपट्टी करू नका, सिरियसली सांगतोय. पुढे जर जायचं आहे, एक लॉंग टर्म मध्ये खेळायचं आहे, एक मोठा प्लेअर व्हायचं असेल आणि एक मोठं टार्गेट अचीव करायचं आहे. आता ही 4 महिने राहिलेत, मी म्हणतो 2 महिने सुद्धा पुष्कळ आहेत. माझ्याकडे क्लासेसमध्ये असे काही मी महान आहे असं नाही आहे बरं का, किंवा मी बाहेर शिकवत असं नाही. माझ्या त्या मुलांनी खरंच मेहनत घेतलेली आहे. 2 महिने मी त्यांना क्लासेस घेतले होते. 2 महिन्यासाठी ते आले होते. स्पेशली पूर्ण वर्षभराची फी पे केली त्यांच्या पॅरेंट्सने आणि त्यांना मी स्टार्ट टू एंड सगळंच कव्हर केलं होतं, मॅथ्स आणि सायन्स 2 सब्जेक्ट बरं का. लिटरली तुम्हाला सांगतो त्या दोन्ही सब्जेक्टमध्ये मुलांनी टॉपचे मार्क आणलेत. वेळ कधी जात नाही मित्रांनो. तुम्ही कसा अभ्यास करता त्याच्यावरती अवलंबून आहे. तुम्हाला 1 महिना पण सफिशियंट आहे तुम्हाला पूर्ण तुमचे अभ्यास करून घेण्यासाठी. तुम्ही याला कामाला लावा. तुम्ही भूकंपट्टी करायला लावू नका. याला भूकंपट्टी करायला तर तो सुद्धा तुम्हाला तोच करेल आणि हा आळशी होईल, जेणेकरून भविष्यामध्ये तो तुम्हाला साथ देणार नाही बरं का. मग मुलं म्हणतात आम्हाला ज्ञान मिळालं नाही, आम्हाला शिक्षकांनी व्यवस्थित शिकवलं नाही. बघा या चूक त्यांची नाही, त्यांनी शिकवून झालेलं आहे, त्यांचं शिकवण्याचं योग्य काम त्यांनी केलं. सगळं येतो तो आपल्यावर येतो रे. आपण कसं पाठ करतो यावरती खूप काही गोष्टी अवलंबून असतात. मग व्यवस्थित पाठ करा, रिलॅक्स होऊन पाठ करा, आराम घेऊन पाठ करा, पण घाई गडबडीत कोणत्याही चुकीचं पद्धतीने अभ्यास करू नका. हा 100% लावा. भले एक तुम्हाला मॅग्नेटिक सेपरेशनचा पार्ट जो आहे ना तो समजून घ्यायला तुम्हाला 1 तास लागत नाही, पण त्याला कंपल्सरी द्या बरं का. सहजरित्या होतो रे, काही अशक्य नाही. तसं आमच्या सोलापूरमध्ये म्हणलेलंच आहे, अशक्य ही शक्य करतील स्वामी. भीता कशाला रे. हा सगळं काही शक्य आहे, फक्त व्यवस्थित अभ्यास करत चला. स्वामी तुम्हाला तिथं पेपरला काही मदत करायला येणार नाही आहेत बरं का. स्वामीजीने म्हणलंय बाबा तुझी बुद्धीचा तू वापर कर, आकलन कर आणि तुझी क्षमता तू स्वतःहून सिद्ध करून दाखव. बरोबर आहे. प्रत्येक वेळी देव तुम्हाला मदतीला धावून येणार नाहीये. ओके. देव तुम्हाला मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन करून जातील गुरुवर्याच्या स्वरूपामध्ये, पण तुम्हाला ते कधीही तुमच्या मदतीला येणार नाहीये. शेवटला तुम्हाला तुमचं हा संघर्ष आहे, तुम्हालाच पुढे जायचं आहे. ओके चलो पुढे जाऊया. आपण थर्ड टाईप बघूया, फ्रोथ फ्लोटेशन मेथड. काय रे फ्रोथ फ्लोटेशन मेथड. आता या फ्रोथ फ्लोटेशन मेथड मध्ये हे बेस्ड जे आहे ना हे 2 ऑपोजिट प्रॉपर्टीज वरती बेस्ड आहे बरं का. एक आहे हायड्रोफिलिक आणि एक दुसरा आहे हायड्रोफोबिक. काय आहे, एक हायड्रोफिलिक आणि दुसरा आहे हायड्रोफोबिक. ओके सो हायड्रोफिलिक आणि हायड्रोफोबिक आहे ते आपण बघूया. So the particles of the metals like sulfides due to their hydrophobic property get weighted mainly with oil, while due to hydrophilic property the gangue particles get weighted with water. By using this property certain ores are concentrated by फ्रोथ फ्लोटेशन मेथड. तर इथे काय म्हणलंय की काही मेटल सल्फाइड्स असतात तर का त्याच्याकडे काय आहे की हायड्रोफोबिक प्रॉपर्टी असते. जशी की आपण फिजिकल प्रॉपर्टी बघितली ना तर त्यातली एक गुणधर्मिक प्रॉपर्टी आहे हायड्रोफोबिक प्रॉपर्टी. आता तुम्ही म्हणाल की सर तुम्ही ते कव्हर केलं नाही. बघा काही गोष्टी मी तुम्हाला स्टार्टपासून सांगतोय की इंटरलिंक करायला शिकत चला. बोर्ड तुम्हाला इंटरलिंक पॅटर्न कसं करायचं, इंटरलिंकेज कसं करायचं असतंय एखाद्या प्रॉपर्टीला, तर त्याच्या बाबतीत तो दिला जातो. तर त्यानुसार तुम्ही अभ्यास केला पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही लक्ष दिलेच पाहिजे. ओके सो तिथे काय म्हणलंय की मेटल सल्फाइड जे आहे त्यांची हायड्रोफोबिक प्रॉपर्टी असते ते कधी वेट होतात. ओके वेट कधी होणार आहे, ते गेट वेटेड मेनली विथ ऑइल. ऑइल असेल तरच मेटल काय होणार आहे, वेट होणार आहे. वेट म्हणजे ओलं होणार आहे. ओके आणि हायड्रोफिलिक म्हणजे काय रे बाबा, हायड्रोफिलिक प्रॉपर्टी कोणाला म्हणता येईल मग आपल्याला, तर असे
गँग्यू पार्टिकल्स म्हणजे इम्प्युरिटीज, इम्प्युअर मिनरल्स, ते कधी वेगळे वेटेड होणार आहे, पाण्याबरोबर कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे ते काय होणार आहे, वेट होणार आहे. म्हणजे इम्प्युरिटी ते पाण्याबरोबर मिसळतात, ते खाली सेटल होणार, जे ऑइल बरोबर हे झालेले ते वरती जाणार आणि ते सेपरेट होणार. हे बघा आता इथे काय होते या प्रोसेस मध्ये तुम्हाला सांगतो. यामध्ये पाणी आणि पाईन ऑइल याचं मिश्रण ऍड केलं जातं बरं का. हे दिसतं तुम्हाला, हे कंटेनर आहे, या कंटेनर मध्ये एक एजिएटर लावलेला आहे. याचं काम काय आहे की कंटिन्युअसली हा रोटेट होणं याचं काम आहे, हा रोटेट होत राहतो. ओके, हा रोटेट होत असताना याच्या आतले जेवढे काही इम्प्युरिटी मिनरल आहेत आणि जे प्रिशियस मेटल्स आहेत हे याच्यामध्ये कंटिन्युअसली मिक्स होत राहणार आहे. पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्यामुळे जे इम्प्युअर मिनरल आहे, माती वगैरे, ते काय होणार, लगेच सेटल होणार. त्याच्या माती लगेच रिॲक्ट करते नाही. आपण बघा घरासमोर सडा मारतो, पाण्याबरोबर लगेच ओलावा माती चिटकून पकडते आणि ते सेटल होतं. करेक्ट. तेच लोखंड घ्या, लोखंडाचं काही छोटंसं कीस घ्या, पावडर घ्या, त्याला काय करा, ऑइल मध्ये घाला आणि ह्याच्यामध्ये पाण्यामध्ये घाला. बघा तुम्हाला जास्त ओलावा कशामध्ये झालेल, तर ते तुमचं ऑइल मध्ये बरं का. तर हे पाईन ऑइल मध्ये मिक्स झाल्यानंतर ना जो प्रिशियस मेटल आहे ना तो वरती अप साईडला काय होतो, फ्लो व्हायला चालू करतो, तो वरच्या डायरेक्शनला जातो बरं का. का जातो, कारण एजिएटर कंटिन्युअसली रोटेट करतो रे. हा रोटेट केला तर त्यामध्ये काय होतो, तो रोटेट होत असताना त्याच्या आतले जे काही प्रेशर आहे तो प्रेशर त्याला वरती पुश करतो आणि या वरती पुश केल्यामुळं जे प्रिशियस मेटल आहे ना ते कंटिन्युअसली वरती फ्लो होत राहतो. आलं लक्षात. हे फ्लोट झाल्यामुळं इथं एक फ्रॉथ तयार होतो. काय तयार होतो, फ्रॉथ. हे फ्रॉथ इथनं सेपरेट केलं जातं एका कलेक्टिंग याच्यामधनं आणि इथं आपल्याला सल्फाईड ओरचं कॉन्सन्ट्रेशन डिपॉझिट झालेलं पाहायला मिळतो. आणि जे गँग्यू पाण्याबरोबर तयार होऊन खाली डेन्सर लेवलला खाली जाऊन सेटल झालेलं आहे त्याला इथे कलेक्टिंग आउटलेट आहे बरं का. त्या आउटलेटने त्या गँग्यूला सेपरेट केलं. ओके, अशा पद्धतीने हे काम करतं. याला म्हणायचं फ्लोट फ्लोटिंग मेथड. कळालं. हा, ती एजिएटरनी काय होतं, थोडंसं रोटेट होत असताना एक प्रेशरनी एअर ब्लो केला जातं याच्या आत बरं का. त्याच्यामुळं ते बबल्स आणि कधी ते बबल्स बरोबर ते जे प्रिशियस मेटल तो सुद्धा वर येतो. हा, लीचिंग मेथड आपण आता बघणार आहे. काय बघणार आहे, लीचिंग बरं का. सो लीचिंग मेथड तुम्हाला काय आहे की ह्या याच्यामध्ये the first step in the extraction of the metals like aluminum, gold, silver from their ores is the method of leaching. लीचिंग म्हणजे काय की त्याला इरोड करणं, कोरोड करणं बरं का. in this process, in this method the ore is soaked in a certain solution बरं का. काय केलं तर काय विशिष्ट सोल्युशन मध्ये त्या ओरला काय केलं तर सोक केलं जातं. ओके, फॉर अ लॉंग टाइम. हा, द ओर डिझॉल्व्स इन द सोल्युशन ड्यू टू स्पेसिफिक केमिकल रिएक्शन. ओर काय होणार आहे, ते डिझॉल्व्ह होणार आहे त्या सोल्युशन मध्ये त्या स्पेसिफिक केमिकल रिएक्शन मुळे. हा, होणार की नाही. आपल्या हाताला जर समजा आपण हात जर कंटिन्युअसली एक बकेट मध्ये आपण पाणी घ्या, त्या बकेट मध्ये तुम्ही एक अर्धा तास तुमचा हात ठेवा, तुमच्या हाताच्या आत पाणी जाणार नाही, हात फुगते का नाही. हा, एक्सपेरिमेंट तुम्ही पाहिला असेल, बहुतांश जे पाणी भरलं त्यांना माहिती आहे आपल्या स्किनचं रिएक्शन होते पाण्याबरोबर आणि ते काय होणार, ते फुगणार आहे. अगदी जे मेटल्स आहेत ते सुद्धा काय होणार आहे, ओर तो पाण्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये लागतो सुद्धा केमिकल रिएक्शन आपण तो सोल्युशन डिसॉल्व्ह होणार आहे. ओके, सो द गँग्यू however does not react and therefore does not dissolve in the solution. गँग्यू काय होणार आहे, गँग्यू कधीही त्या सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह होणार आहे. मी एक उदाहरण पाण्याचं दिलंय, त्या पाण्यामध्ये त्याला मेटलला डिझॉल्व्ह करते सोल्युशन म्हणलेलं आहे. सोल्युशन म्हणजे एखादं स्पेसिफिक केमिकल असू शकतो, ऍसिड असू शकतो, काही असू शकतो. ओके, त्याच्यामध्ये ते ऍड करतात. त्या गँग्यू कधीही पार्टिसिपेट करत नाही त्या सोल्युशन मध्ये त्याच्याबरोबर रिॲक्ट करण्यासाठी. जे मिनरल आहे, मेटल आहे,
तोच होणार आहे. ओके. हा, राजस्थानमध्ये झावर कोटरा माईन म्हणून एक माईन आहे बरं का, झावर माईन म्हणून, जिथं कॉपर एक्स्ट्रॅक्ट केलं जातं. हा, तर तुम्ही त्या माईनला एकदा व्हिजिट द्या, तिथं तुम्हाला प्रॉपरली हे कसं प्रोसेस होतं ते तुम्हाला तिथं पाहायला मिळतं बरं का. लिचिंग प्रोसेसने कॉपर एक्स्ट्रॅक्ट केलं जातं तिथे. हा, so it can be separated. For example, concentration of bauxite or the aluminium ore is done by leaching method. Here the bauxite is soaked in aqueous NaOH or aqueous Na2O3 which dissolves the main ingredient in alumina in it. बरं का. तर NaOH चं एक aqueous solution असतो किंवा Na2CO3 म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. सोडियम बायकार्बोनेट नावाचं एक सोल्युशन आहे किंवा सोडियम हायड्रोक्साईड नावाचं एक ॲक्वियस सोल्युशन आहे. त्यामध्ये बॉक्साईड किंवा ॲल्युमिनियमला डिपॉझिट केलं जातं, डंप केलं जातं आणि ते काय होतं, रिॲक्शन होऊन त्यातनं एक सोल्युशन बनतं. तो ॲल्युमिनियमचा असतो. तर सोल्युशनला परत फिल्टर केलं जातं, सेपरेट केलं जातं. इलेक्ट्रोलिसिसचा कॅथोड ॲनोडचा वापर करून इलेक्ट्रोलायटिक रिॲक्शन करून आणतात. त्यामधून परत त्याला काय केलं जातं, सेपरेट केलं जातं. नंतर मग प्युअर जे मिनरल सेटल होतं त्याला वेगळं केलं जातं. ओके. खूप मोठी प्रोसेस आहे. इन शॉर्टमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलोय. असं इन शॉर्टमध्ये बोलून फार अवघड आहे त्या प्रोसेसला. ड्युरिंग द एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स फ्रॉम द ओर, मेटल इज ऑब्टेन बाय द कटायन्स ऑफ मेटल. बरं का, आपण म्हणलो कटायनकडे काय होतं, ते डिपॉझिट होतं. ओके. इन दिस प्रोसेस द मेटल कटायन इज टू बी रिड्यूस्ड. How to bring about the reduction depends upon the reactivity of metals. त्याचं रिडक्शन कसं करायचं हे कॅटायन त्या मेटलच्या रिॲक्टिव्हिटीवरती डिपेंड आहे. ओके. सो वी हॅव ऑलरेडी लर्न व्हॉट इज मीन बाय रिॲक्टिव्हिटी सिरीज ऑफ मेटल. हे आपण पूर्वी बघितलेलं आहे. त्याच्यानुसार तो डिपेंड आहे. त्यानुसार ते सोल्युशन्स वगैरे किंवा तिथली कुठली पद्धत आपण तिथं अवलंबून घ्यायची त्याला सेपरेट करण्यासाठी. म्हणजे गुंडाळ्याचं सोल्युशन आपण तिथं वापरायचं, NaOH वापरायचं किंवा सोडियम म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड वापरायचं, सोडियम बायकार्बोनेट वापरायचं. हे सगळं त्या मेटलच्या रिॲक्टिव्हिटीवरती डिपेंड आहे. त्यानुसार ते सोल्युशन त्या ॲड केलं. ओके. आता पुढे बघणार आहे एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल्स. काय बघणार आहे, एक्स्ट्रॅक्शन ऑफ मेटल. आता आपण एक्झॅक्ट मेटलला कसं एक्स्ट्रॅक्ट करणार आहे ते आपण या चॅप्टरमध्ये बघणार. सो त्यामध्ये पहिला आहे the extraction of reactive metals. The extraction of reactive metals. तर the metals at the top of the reactive series are highly reactive. बघा, जे मेटल्स आपले टॉपला असतात ते रिॲक्टिव्ह सिरीज मध्ये हायली रिॲक्टिव्ह असतात. म्हणजे ते काय जलदरित्या रिॲक्शन होतात. फॉर एक्झाम्पल सोडियम, their reactive decreases down in the series. For example, potassium, sodium, aluminum are reactive metals. Reactive metals have large capacity to form cations. काय आहे हे सर्वात महत्त्वाचं पॉइंट आहे. Reactive metals have large capacity to form cations by losing the electrons in the outermost shell. कळलं ना. जेवढे सुद्धा रिॲक्टिव्ह मेटल्स आहेत ना, तर ते काय आहे इथे त्याच्यामध्ये फार मोठी कॅपॅसिटी असते बरं का कॅटायन फॉर्म करण्याची. ते कसं फॉर्म करतात, त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये इलेक्ट्रॉन डोनेट केला तर तो काय झाला, हायली रिॲक्टिव्ह झाला. ओके. आणि कॅटायन फॉर्म करणार झाला. सो फॉर एक्झाम्पल, रिॲक्टिव्ह मेटल्स रिॲक्ट विगरसली विथ डायल्यूट ऍसिड्स टू गिव्ह हायड्रोजन गॅस. बरं का. हायली रिॲक्टिव्ह मेटल्स बर्न बाय रिॲक्टिंग विथ ऑक्सिजन फ्रॉम एअर टू द रूम टेम्परेचर. बरं. काही मेटल आपण सोडियमचं बिल तर त्याला रूम टेम्परेचरला जर एक्सपोज केलं तरी सुद्धा काय होतो, बर्न होऊ शकतो. बरं का. म्हणून त्याला केरोसिनमध्ये डीप केलं जातं. हां, कळत आहे का लक्षात. सो देअर एक्स्ट्रॅक्शन हॅज टू बी डन बाय इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन. तर त्याचे एक्स्ट्रॅक्शन कसं केलं तर इलेक्ट्रोलायटिक रिडक्शनने केलं जातं. ओके. ही एक प्रोसेस आहे इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन. बरं का. फॉर एक्झाम्पल, उदाहरणासाठी आपण बघूया काय इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन म्हणजे काय. सो द मेटल्स लाईक सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम आर ऑब्टेन बाय इलेक्ट्रोलिसिस ऑफ देअर मोल्टन क्लोराइड सॉल्ट्स. म्हणजे त्यांचे जे पहिलेचे जे प्रिव्हियस ओरिजिनल पॅरेंट रॉक होता, ओके, त्या मोल्टन क्लोराइड सॉल्ट पासून हे सगळं सोडियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम हे आपल्याला इलेक्ट्रोलिसिस प्रोसेसने वेगळं केलं जातं.
In this process the metal is deposited on the cathode. बघा मेटलला कॅथोडच्या बाजूला डिपॉझिट केलं जातं. While chlorine gas is liberated at anode. मग एनोडचा जो पार्ट आहे ना तो एनोडचा कॉर्नरला काय होणार क्लोरीनचा गॅस बाहेर पडणार. ओके सो the electrode reaction during the electrolysis of molten sodium chloride. यामध्ये जे रिएक्शन इलेक्ट्रोलिसिसचं त्यावेळी जे मोल्टन सोडियम क्लोराईड आपल्याकडे तयार होईल टू गेट मेटॅलिक सोडियम आर शोन बिलो. बघा आता त्याचं एक तुम्हाला इथं दिलेलं आहे रिॲक्शन बरं का. हे इथं रिॲक्शन तुम्हाला दिलेली आहे. हा येतं लक्षात. तर हा कॅथोड रिॲक्शन आहे ज्यामध्ये सोडियम इलेक्ट्रॉन काय करणार आहे डोनेट करणार आहे आणि तो सोडियम प्युअर सोडियम करणार आहे. रिडक्शन होईल त्याच्यामध्ये. रिडक्शन म्हणजे त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन गेला तर त्याच्यातून रिड्यूस झाला इलेक्ट्रॉन म्हणून त्याला रिडक्शन म्हणायचं. ओके आता सीएल ने काय केलेलं आहे एनोडला सीएल आहे. सीएलचा गॅस निघतोय बरोबर बाहेर तर तो काय करणार आहे तो सीएल इलेक्ट्रॉन गेन करणार आहे. ऑक्सिडेशन प्रोसेस काय होणार आहे ऑक्सिडेशन प्रोसेस. So we are now going to see how aluminum is obtained by electrolytic reduction of aluminum oxide in the ore of bauxite. बरं का. So aluminum being reactive metal does not occur in nature in free state. ॲल्युमिनियम कधीही फ्री स्टेट मध्ये म्हणजे स्वतंत्ररित्या फक्त प्युअर फॉर्म मध्ये ॲल्युमिनियम कधीच आढळत नाही. हे फिक्स करून घ्या. ॲल्युमिनियम इज द थर्ड हायली अबंडंट एलिमेंट इन द अर्थ क्रस्ट आफ्टर ऑक्सिजन अँड सिलिकॉन. आपल्या पृथ्वीवरती सर्वात जास्त आढळणारा जर कुठला एलिमेंट आहे तर तो आहे आपला ॲल्युमिनियम जो की ऑक्सिजन आणि सिलिकॉन यांच्यानंतर थर्ड अबंडंट एलिमेंट आहे. बरं का. ॲल्युमिनियम इज एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द ओर बॉक्साइट. बॉक्साइट नावाचा एक ओर मिनरल आहे त्यातनं आपण ॲल्युमिनियमला सेपरेट करतो. ओके तर केमिकल फॉर्म्युला आहे Al2O3 इंटू N म्हणजे जर समजा तिथं ट्वाइस राईस किती वॉटरचे मॉलिक्यूल असोसिएट होतील त्याच्यावरती तो डिपेंड आहे त्यामुळे N लिहिलेला आहे. हा NH2O. हा तर न्यूमेरिक व्हॅल्यू असते बरं का. N म्हणजे न्यूमेरिक व्हॅल्यू असणार 1 2 3 4 जे काय असेल. Bauxite contains 30% and 70% of Al2O3 and remaining part is gangue. बरं का. तर 30 ते 70% ॲल्युमिनियम ऑक्साईड असतं रे. बरं का. आणि बाकीचं सगळं तुमचं काय असतो गँगियो असतो. हा सो इट इज मेड अप ऑफ सॅन्ड सिलिका अँड आयर्न ऑक्साइड एक्सेट्रा. बरं का. जो ॲल्युमिनियम आहे सॉरी ऑक्साईड आहे तो सॅन्ड सिलिका आणि आयर्न ऑक्साइड आणि बरेच मिनरल्स असतात त्याच्या असेंब्लेजमध्ये. असे अनेक मिनरल्सचा असेंब्लेज मिश्रण बनून तो काय होतो एक रॉक बनतो. ओके सो देर आर 2 स्टेप्स टू एक्स्ट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिनियम. 2 पद्धतीमध्ये 2 स्टेप्समध्ये आपण काय करतो ॲल्युमिनियम एक्स्ट्रॅक्ट करतो. त्यामधलं पहिलं आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईटवर. पहिलं बॉक्साईटचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे आपल्याला ते पाहायला लागेल. बरं तर बॉक्साईट इज द मेन ओर ऑफ ॲल्युमिनियम. बॉक्साईट काय ॲल्युमिनियमचा मेन ओर आहे. तर का यामध्ये सिलिका फेरिक ऑक्साइड टिटॅनियम ऑक्साइड आर द इम्प्युरिटीज प्रेझेंट इन द बॉक्साइट. बरं का. तर यामध्ये सिलिका फेरिक ऑक्साइड आणि टिटॅनियम हे काय आहे इम्प्युरिटीज आहेत बॉक्साइटमध्ये. तो सेपरेशन ऑफ दिस इम्प्युरिटीज इज डन बाय लीचिंग प्रोसेस बाय युजिंग बेयर्स मेथड. बरं का और हॉल्स मेथड. ओके बेयर्स मेथड और हॉल्स मेथड असे 2 मेथड्स आहेत. या मेथडच्या अनुसार आपण काय करतो या इम्प्युरिटीला सेपरेट करतो. तुम्हाला बहुतांश वेळेस MCQ ला विचारतील द ॲल्युमिनियम इज एक्स्ट्रॅक्टेड बाय विच टाइप ऑफ मेथड. तुम्हाला MCQ मध्ये ऑप्शन देतील
बेअर्स मेथड, तुम्हाला म्हणतील ग्रॅव्हिटेशन सेपरेशन मेथड, हायड्रोलिक सेपरेशन मेथड, तुम्हाला म्हणतील फ्रोथ फ्लोटेशन मेथड. तर ऑप्शन काय असणार आहे? बेअर्स मेथड किंवा हॉल्स मेथड. बरं का, ऑप्शन जो दिलेले आहे ते बघा आणि त्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे? सॉल्व्ह करायचं आहे, सोडवायचं आहे. इन द बोथ ऑफ दिस मेथड फायनली द कॉन्सन्ट्रेटेड ॲल्युमिनिया इज ऑब्टेन बाय कॅल्सिनेशन. काय आहे हे जे मेथड आहे? फायनली याच्यामध्ये आपल्याला ॲल्युमिनियमचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे कॅल्सिनेशन प्रोसेसने आपल्याला काढता येते. कॅल्सिनेशन म्हणजे काय आता आपण बघूया. हा, पहिला आपण बेअर मेथड बघूया. इन द बेअर्स प्रोसेस द ओर इज फर्स्ट ग्राउंड इन द बॉल वॉल. बरं का, त्याला पहिलं प्रॉपरली क्रश केलं जातं. ओके, हा पुन्हा बॉक्साईटला. Then it is leached by heating with concentrated solution of caustic soda, that is NaOH. Caustic soda काय? caustic soda या caustic soda मध्ये NaOH मध्ये काय केलं जातं रे? त्या बॉक्साईटच्या पावडरला काय केलं जातं? डब केलं जातं. सॉरी, तर 140 ते 150 140 to 150 डिग्री सेंटीग्रेडला काय केलं तर विथ हाय टेम्परेचर अँड प्रेशर फॉर 2 to 8 hours इन डायजेस्टर. डायजेस्टर म्हणजे काय? जसं तुम्ही खाल्ल्यानंतर तुमच्या पोटामध्ये 2 ते 3 तास राहतं, डायजेस्ट होतं. ओके, तर अगदी त्या पद्धतीने काय करतं, जे अनडायजेस्टेड पार्ट आहे जसं तुम्ही जे करता तसं सुद्धा जे डायजेस्टेड पार्ट आहे तर ते सेटल होतं. म्हणजे इम्प्युअर मेटल्स ते डायजेस्टरमध्ये सेटल होतात आणि जे प्युअर आहे ते मिक्स झालेलं असतं, त्याला आपल्याला सेपरेट करता येतं. म्हणजे आपल्याला ॲल्युमिनियम सेपरेट करतात. मग ॲल्युमिनियम ऑक्साईड बिईंग ॲट एम्फोटेरिक इन नेचर. ओके, ॲल्युमिनियम ऑक्साईड बिईंग एम्फोटेरिक इन नेचर, इट रिॲक्ट्स विथ इन द ॲक्वियस सोल्युशन ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड टू फॉर्म अ वॉटर सोल्युबल सोडियम ॲल्युमिनेट. म्हणजे काय रे? एम्फोटेरिक म्हणजे काय? तो त्याचा गुणधर्म बदलतो. ॲल्युमिनियम ऑक्साईड काय करतो? सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर रिॲक्ट होऊन ना सोडियम ॲल्युमिनेट होतो आणि हायड्रोजन गॅस जे आहे ते बाहेर आपल्याला लिबरेट झालेला बाहेर पाहायला मिळते. बरं का, लिबरेट झालेला पाहायला मिळते. दिस मीन्स द ऑक्साईड इज लीच्ड बाय सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन. म्हणजे बेअर्स मेथडमध्ये सोडियम हायड्रॉक्साईडचा वापर करून, सोल्युशनचा वापर करून आपण काय करतो? लीच करतो. आता याच्यामध्ये बघा Al2O3 बघा, मग एन होतं ना रे वरती, आणि तिथे ट्वाईस आला बघा. हा, ट्वाईस H2O सॉलिड प्लस NaOH. आता तुम्ही म्हणाल सर वॉटर सॉलिड कसं शिकतो? येस, बॉक्साईडला तुम्ही हातावरती घ्या किंवा असं गालाला स्पर्श करा, तुमच्या स्किनला स्पर्श करा, तो बर्फासारखा एकदम थंड लागतो. बरं का, त्यात पाणी अस्तित्वात असतो. तो मिनरलला ज्यावेळेस सॉलिड पाय होतो ना, सॉलिड पाय होत असताना तो काय होतो? तो त्याच्या मिनरल केमिकल रिॲक्ट करून तो सुद्धा सॉलिड पाय होतो त्याच्या क्रिस्टल फॉर्ममध्ये. ओके, सो आता काय होतो? कॉस्टिक सोडा बरोबर काय होणार आहे? तो रिॲक्ट होणार आहे. आता ॲक्वियस सोल्युशन आहे सोडियम हायड्रॉक्साईड. सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर रिॲक्ट झाला तर काय होतो? हा सोडियम जो आहे, ओके, हा जो सोडियम आहे, हा सोडियम ALO बरोबर रिॲक्ट होणार. म्हणजे 2Na बघा, 2Na 2Al 2Al. आता यातलं O3 मधला एक O याबरोबर रिॲक्ट होतो आणि 3 H2O चे वॉटर मॉलिक्यूल आहेत ना बाहेर पडतात. ओके, क्लिअर आहे? चला, द आयर्न ऑक्साईड इज द गँग्यू डज नॉट डिझॉल्व इन द ॲक्वियस सोडियम हायड्रॉक्साईड. आता आयर्न ऑक्साईड कधीच हा सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर रिॲक्ट करत नाही, हा तो खाली सेटल होऊन जातो. बरं का, हा इट इज सेपरेटेड बाय द फिल्ट्रेशन. याला फिल्ट्रेशन प्रोसेसने काय केलं जातं? सेपरेट केलं जातं. हावेवर द सिलिका इज द गँग्यू which does not dissolve in the aqueous sodium hydroxide to form a water soluble sodium silicate. आता सिलिका जे आहे ना, सॉरी सिलिका जो आहे ना गँग्यू, हा डिझॉल्व होतो सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर आणि एक वॉटर सोल्युबल सोडियम सिलिकेट आपल्याला त्यामध्ये तयार झालेलं पाहायला मिळतो. ओके, सो sodium aqueous sodium aluminate is diluted by putting a water and is cooled up to 50 degree centigrade. तर सोडियम ॲल्युमिनेट खूप गरम असतं बरं का ते सोल्युशन, पण त्याला थंड करण्यासाठी 50 डिग्री सेंटीग्रेड पर्यंत काय केलं जातं? थंड केलं जातं, थंड पाणी आत घालून. बरं का,
दिस रिझल्ट्स इन प्रिसिपिटेशन ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. म्हणजे छोटे छोटे मला कण तयार व्हायला सुरुवात होते त्या सोल्युशनमध्ये ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचे. बरं का, बघा सोडियम ॲल्युमिनेट इथं तयार झालेलं आहे. सोडियम ॲल्युमिनेटमध्ये ज्यावेळेस पाणी, थंड पाणी ॲड केलेलं 50 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर कमी होतं त्यावेळेस ज्याच्यावरती काय होणार आहे, कण तयार होणार आहे. तर ते कण तयार होणार सोडियम हायड्रॉक्साईड पुन्हा तयार होतो, म्हणजे आपलं कॉस्टिक सोडा पुन्हा तयार होतो. आणि इथं आपल्याला काय तयार झालेलं पाहायला मिळेल रे, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. ओके, आता ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आपल्याकडे तयार झालेलं आहे. पुढे तर आता हाल्स प्रोसेस ऑफ द ओर बघणार आहे. इन द हाल्स प्रोसेस द ओर इज पावडर and then leached by heating of aqueous sodium carbonate in the digester to form water soluble aluminate. तर इथं काय आहे की जे ओर पावडर आहे त्याला लीच करण्यासाठी हीट केलं जातं aqueous sodium carbonate मध्ये आणि डायजेस्टर मध्येच वॉटर सोल्युबल वॉटर फॉर्म मध्ये काय होतं, सोडियम ॲल्युमिनेट तयार होतो. देन इनसोल्युबल इम्प्युरिटीज आर फिल्टर्ड आउट, पुन्हा फिल्टर केला जातो वरच्या बेअर मेथड सर्कल्स. The filter is one and utilized by passing carbon dioxide gas. बघा आता जे फिल्टर केलेलं फिल्टर्ड आहे, जे फिल्टरेट आहे आपल्याकडे, तर खूप गरम असतो त्याला थंड युटिलाइज करणारे आपण कार्बन डायऑक्साईड गॅस त्यावरती सोडतो. बरं का, पास केलं जाते. दिस रिझल्ट इन द प्रिसिपिटेशन ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. लगेच तो काय करतो, त्या गॅसच्या इलिमिनेशनमुळे किंवा त्या गॅसच्या पासमुळे काय होतो की आपल्याला ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड तयार झालेलं पाहायला मिळतो, त्याचे कण तयार झालेले पाहायला मिळतो. बघा दिलेलं केमिकल फॉर्म्युला सेम. सोडियम कार्बोनेट आपण स्टॅटिक सोल्युशन वापरलेलं आहे. तर या सोडियम कार्बोनेटमध्ये आपल्याला काय आहे, या NaIAlO3 ला जाणार आहे आणि हा CO बाहेर वेगळं पडणार आहे, इथे H2O तयार होणार आहे. बघा यातलं एक O बाहेर पडून याबरोबर जातो, हा Al बरोबर यातलं एक O जो आहे हा काय होतो बाहेर पडतो आणि हा O2 हा आपल्या सोडियम बरोबर AlO बरोबर राहतो. तर 2NaAlO2 ॲक्वियस प्लस CO2 यातलं एक O बाहेर पडतो आणि पाण्याबरोबर तो रिॲक्ट करतो आणि हा पूर्ण बॅलन्स आपला पूर्ण जो इक्वेशन आहे हा काय होतो, पूर्ण बॅलन्स होतं. यामध्ये काय होतं रे, कार्बन गॅस रिलीज होते. बरं का, कार्बन गॅस रिलीज होते. ओके, या रिलीज झालेल्या कार्बनलाच सहज तुम्ही म्हणाल की सर हे रिलीज झालेल्या कार्बनलाच पुन्हा कलेक्ट करून इथं बाहेर सोडतात का, नाही रे, असं करता येत नाही. पुरुष कलेक्ट केलं तर चालेल, काय हरकत नाही, पण त्याला थंड करावं लागतं, कारण थंड करलेलंच कार्बन डायऑक्साईड गॅस आपल्याला परत सोडावं लागतं पाण्याबरोबर. बरं का, बघा आता आपल्याला याने सोडियम ॲल्युमिनेट आपल्याला तयार झालेलं आहे. सोडियम ॲल्युमिनेटला काय आहे, ॲक्वियस सोल्युशनला त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं जातं त्याचं टेम्परेचर रिड्यूस करण्यासाठी आणि कार्बन डायऑक्साईड गॅस लगेच सोडला जातं. त्याच्यामुळे काय होतो, झटपट प्रिसिपिटेशन तयार होतं ॲल्युमिनियमचा, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडचा, फास्ट होत रे. प्लस आपल्याला सोडियम कार्बोनेट इथं ॲज अ सोल्युशन म्हणून इथं पाहायला मिळतं. त्यामुळं काय आहे की इथं द प्रिसिपिटेट ऑफ ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड इज ऑब्टेन इन बोथ Bayer's and Hall's process is filtered, washed, dried and then calcined by heating 1000 degree centigrade to obtain alumina. तर 100 डिग्री अंश सेल्सिअसला काय केलं जातं, या जो ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जे आता आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्याला गरम भरपूर केलं जातं 100 डिग्री अंश सेल्सिअस पर्यंत. त्यामुळे काय होतो, जे हायड्रॉक्साईड कंटेंट आहे ना तो काय होतो, वेपरायझेशन प्रोसेसमध्ये ते उडून जातो आणि आपल्याला बॉटमला जे तयार झालेलं मेटल मिळतो ना, प्रेशियस मेटल, तो आपलं प्युअर फॉर्म मधला ॲल्युमिना असतो. बरं का, अशा पद्धतीने आपण काय करतो, याला सेपरेट करतो रे. तर हे नीट लक्ष द्या, नीट पाठ करून ठेवा. तर आपण काय करूया, आता इथं थांबूया आणि इलेक्ट्रोलिटिक रिडक्शन ऑफ ॲल्युमिना जे आहे प्रोसेस ती आपण काय करूया, उद्याच्या लेक्चरला स्टार्ट करूया पार्ट 4 मध्ये. ओके, आणि पुन्हा मित्रांनो आपण नवीन बॅचेस स्टार्ट केलेले आहेत ऑनलाईनसाठी. ज्यांना ऑनलाईन बॅचेसला एनरोल व्हायचं आहे आणि आमची मेथोडॉलॉजी आवडत असेल तर निश्चित आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा कॉन्टॅक्ट नंबर आहे, त्याला तुम्ही कॉन्टॅक्ट करून आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता, तुमचं ॲडमिशन बुक करून घेऊ शकता.
अगदी 5000 मध्ये आम्ही 10th क्लासेस ऑफर करतोय. ऑनलाईनसाठी लिमिटेड बॅचेस आहेत, लवकरात लवकर बुकिंग करून घ्या. आणि दुसरी गोष्ट, आमच्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आमच्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जो बेल नोटिफिकेशन आहे त्याला प्रेस करून ऑन करा, जेणेकरून तुम्हाला जेवढे पण आमचे नोटिफिकेशन्स आहेत, जेवढे सुद्धा आम्ही आमचे व्हिडिओज अपलोड करत राहू, त्याचं प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि तुमच्या नॉलेजमध्ये चांगलं उपयोग होत जाईल. तर त्यासाठी त्याला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा, ऑल नोटिफिकेशन ॲक्टिव्ह करा. त्याचबरोबर आमचं मेहनत जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज ॲप्रिशिएशन म्हणून तरी का होईना आमच्या चॅनलला प्लीज लाईक कर चला. कारण तुमचं एक लाईक माझ्यासाठी काहीच नाही, पण माझं जे एफर्ट मी इथं लावतोय, जी मी मेहनत घेतोय, त्यानं मला खूप आनंद देऊन जाईल. त्या आनंदासाठी, माझ्या आनंदासाठी तरी का होईना एक तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक करत चला. आवडत असेल, हा कंटेंट आवडत असेल तर जेवढे तुमचे मित्र आहेत त्यांना पण हा शेअर करा, त्यांना सबस्क्राईब आणि लाईक करायला लावा. जर तुम्हाला कुठल्या स्पेसिफिक टॉपिकवरती व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा तुमचे डाऊट असेल तिथं टाका, मी तुम्हाला रिप्लाय नक्कीच करीन. तुमचे प्रत्येक कमेंटचं मी उत्तर सोल्युशन मी नक्कीच तुम्हाला देईन. तर भेटूया नेक्स्ट चॅप्टरमध्ये. तोवर अभ्यास कर रे. हा, चलो बाय.